दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव ग्रामपंचायतपैकी बर्डेवाडी येथील आईनेच मुलांना विकण्याचा प्रकार 3 दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. त्याच पार्श्वभूमीवर इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी प्रत्यक्ष या कुटुंबाची भेट घेत सविस्तर माहिती घेतली. आम्ही पोटच्या मुलाला विकू शकत नाही, फक्त आमची मुलं आमच्याच नातेवाईकांच्या घरी आहेत. तसेच अतिशय गरीब परिस्थिती असल्याने 2 वेळेचं जेवण सुद्धा माझ्या मुलांच्या नशिबात नसल्याने मी नातेवाईकांकडे त्या मुलांना दिले असल्याचं या महिलेने सांगितलं. दरम्यान यावेळी अंगणवाडीमधून मिळणारा पोषण आहार सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप या संबंधित महिलेने आमदार खोसकर यांना सांगितलं. तर आमदार खोसकर यांनी तात्काळ या कुटुंबाला घरकुल मिळावे, तसेच आरोग्य विभागाने सुद्धा या कुटुंबाची यावावे काही दखल घेतली पाहिजे असं सांगितलं. पाहणी केली. गेल्या अधिवेशन चालू असताना जो काही जी घटना घडली त्याचं पडसाद विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये उमटलं आणि गेल्या 2-3 दिवसापासून खूप पत्रकार मीडियावाले किंवा तुमच्या मतदारसंघात असं होतं आहे, नेमकी काय घटना आहे कशी. मी त्यांना सांगितलं, मी प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे. पोलीस स्टेशनला मी फोन करून पोलीस स्टेशन माहिती घेतली की पोलीस स्टेशनने जी माहिती दिली ती त्याच्यावर अवलंबून नाही राहता मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन प्रत्यक्ष खात्री केली आणि आज प्रत्यक्ष सकाळी सगळ्या कार्यकर्त्याला फोन केला आणि प्रत्यक्ष आलो. पण जी वस्तुस्थिती पेपरला दिली ती माहिती ती सगळी चुकीची आहे, खोटी आहे. जे काही 3 मुलं दत्तक दिलेत 12 पैकी 3 मुलं दत्तक दिलेले आहेत ते सगळे त्यांच्या समाजाचेच आहे. 2 तर नातेवाईकाला दिलं ते पण वडिलाचं नातेवाईक जी तिकडे दिलं याच्यामध्ये ते पण वडिलाचं नातेवाईक हे सगळे त्यांचे 2-3 नातेवाईक. एकाला तर मूलबाळ नसल्यामुळं त्यांनी दत्तक घेतलेलं आहे, दुसऱ्याला जर ते मुलंच होते, एक मुलगी दत्तक घेतलेली आहे, तिसऱ्याला पण तसंच दिलेलं आहे. म्हणजे सगळे नातेवाईकाचं दिलेले पैकी 12 पैकी 2 मुलीचे लग्न झाले, त्या दोन्ही दिलेले ते पण मला लिहून दिलेले आहे. 2 मुलाचे लग्न झाले ते पण बाजूला राहते आणि आता राहिलेले 5-6 मुलं आत्ता त्यांच्यापाशी आहे. दोन्ही सगळे मुलं शाळेत जात आहे. परिस्थिती वस्तुस्थिती अतिशय गंभीर आहे. परंतु शासनाने सुद्धा या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचं कुटुंब कल्याणचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर मला वाटतं 19 वर्ष परत त्यांनी ते हे वास्तू की अंगणवाडी कार्यकर्ती मदतनी ज्यांचं त्या ठिकाणी लक्ष लागत होतं, शासनाला कळवायला तर त्यांना थोडंसं भावनिक करून त्यांना माहिती देऊन का हे असं आपल्याला परिस्थिती अशी, शेती नाही, हे नाही, ते नाही, वरवणी पाणी शेती, एवढ्या मुलाला तुम्ही कसं सांभाळणार, काय सांभाळणार. शासनाची पण चूक आहे, ग्रामसेवक त्याच्यामध्ये ग्रामसेवकाची सुद्धा चूक आहे, अंगणवाडी कार्यकर्त्याची चूक आहे, आरोग्य सेविकाची चूक आहे, शासनाची चूक आहे. शासनाने 100% असे काही मळ्यामध्ये कुठं शेतामध्ये जे कुटुंब राहतात त्यांच्याबरोबर महिन्यातून 2 महिन्यातून 4 महिन्यातून गेलं पाहिजे, त्यांची माहिती घेतली पाहिजे. शासन पगार देतं आणि हे पगार देतं त्याचं काम केलं पाहिजे. आज अज्ञानपणा असल्यामुळं दोन्ही नवरा बायको अज्ञान आहेत, अशिक्षित आहेत. यावेळी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर.